नमस्कार मित्रांनो. आज आपण जी घटना पाहणार आहोत ही घडली आहे नांदेडमध्ये. 17 जुलै 2025 ची ती तारीख होती. रात्रीचे 8 वाजता रमेश जेवण करून निवांतपणे बेडवर बसलेला होता. तो मोबाईलवर रील्स पाहत होता. रील्समध्ये काहीसे अश्लील कॉन्टेंट दिसत असल्यामुळे तो पूर्ण मूडमध्ये आलेला होता. पत्नी येण्याची तो वाट पाहत होता. तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवर फोन आला. दुसऱ्या साईडला एक महिला बोलत होती. तिने रमेशला सांगितले की आज घरी कोणीच नाही आणि मला खूप इच्छा झालीये, तू येतोस का? हे ऐकल्यानंतर रमेशची ही इच्छा चाळवली गेली. रमेश बाहेर पाहतो तर घराबाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. धारदार पाऊस कोसळत होता. त्यावेळी रमेश गाडीची चावी घेतो, गाडीला चावी लावतो आणि त्या भिजत्या पावसामध्ये तब्बल 30 किलोमीटरचा प्रवास करून निघतो. प्रवास करून आल्यानंतर तो त्या बाईच्या रूममध्ये जातो. पण आत पाहतो तर काय, आधीपासूनच 4 पुरुष त्या ठिकाणी घात लावून बसलेले असतात. त्यानंतर त्या रूममध्ये नेमकं काय घडतं ती संपूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो. ही घटना महाराष्ट्रामधील नांदेड जिल्ह्यातील धनपूरच्या परिसरातील एका छोट्याशा गावामधील आहे. रमेश हा पेशाने गवंडी काम करणारा होता. सध्या तो कॉन्ट्रॅक्टवर काम घेत होता. मात्र त्याला कामासाठी मजूर मिळत नव्हते. त्यामुळे तो महिलांनाही मजूर म्हणून कामावर ठेवायचा आणि पुरुष मजूरही त्याच्याकडे काम करत होते. त्याच्यासाठी 4-5 लोक काम करत होते. त्यातीलच एक महिला होती सुनीता. सुनीता ही 35 वर्षांची महिला होती. तिचा पती दारू पिऊन कुठेही पडलेला असायचा. सुनीता एकटीच काम करून घर चालवत होती. घरामध्ये कमावणारी ती एकटीच होती. तिची 12 वर्षांची एक मुलगी शाळेत शिकत होती. एकटीच मुलगी असल्यामुळे तिला फारसा त्रास नव्हता. पण घर चालवण्यासाठी पैसे तर लागायचेच. तिचा नवरा कोणतेही काम करत नसल्यामुळे सुनीताला खूप मेहनत करावी लागत होती. ती ज्या ठिकाणी आधी काम करत होती ते काम अचानक बंद झाले होते. काम शोधत असताना तिला कोणीतरी सांगितले की रमेश नावाचा एक मिस्त्री आहे. त्याला कामासाठी माणसांची गरज आहे. त्यामुळे तू त्या ठिकाणी जाऊन बघू शकतेस. एवढं पण काही फार जड काम नाही असेही तिला सांगण्यात आले होते. सुनीता त्या रमेशकडे जाते आणि म्हणते की साहेब, आम्हाला कामाची गरज आहे. काही काम असेल तर सांगू शकता का? ज्यावेळी रमेश तिच्याकडे पाहतो, तिच्या शरीराकडे पाहतो, तिची कंबर बघूनच त्यावेळी तो घायाळ होऊन जातो. तो म्हणतो की हो आहे ना, पण तुमच्यासाठी सध्या काम नाही. हे ऐकल्यानंतर सुनीताला थोडंसं वेगळं वाटतं. तो ज्या पद्धतीने बोलत होता त्यामध्ये काहीतरी अजब वाटत होतं. ती थोडा पदर वगैरे सावरून घेते आणि म्हणते, ठीक आहे, मग कधीपासून कामाला येऊ? त्यावर रमेश म्हणतो, उद्यापासूनच या कामाला. उद्या नवीन साईटवर जायचं आहे. त्यावेळी तुम्ही असाल आणि मी असेन. आज फक्त आपण दोघंच काम करू. हे ऐकून सुनीताला पुन्हा थोडंसं वेगळं वाटतं. पण ती काही बोलत नाही. तिला कामाची खूप गरज असल्यामुळे ती ठीक आहे असं म्हणते. दुसऱ्या दिवशी सुनीता त्या ठिकाणी येते. रमेश तिला गाडीवर बसवतो आणि साईटवर घेऊन जातो. साईटवर फारसं काही काम नव्हतं. फक्त प्लास्टरचं काम होतं. रमेश तिला सांगतो की असं कालवायचं आणि मला आणून द्यायचं. तो स्वतः प्लास्टर करायला लागतो. हळूहळू रमेश सुनीतासोबत गप्पा मारायला लागतो. तो तिला तिची पूर्ण हिस्ट्री विचारतो. काय झालं, कसं काय काम करावं लागतंय. तो तिला म्हणतो, तुम्ही एवढ्या दिसायला सुंदर आहात. तुम्ही तर एखाद्या राजमहालात राहायला पाहिजे. मग तुम्ही हे कष्टाचं काम कसं करता? हे सगळं ऐकताना सुनीताला समजत होतं की रमेश कोणत्या दिशेने चाललेला आहे. तरीसुद्धा ती त्याला सगळी गोष्ट सांगते. दिवसभर काम करताना बोलायला तरी काय असणार? तिने सांगितलं की तिचा नवरा दारू पिऊन कुठेही पडतो. दिवसभर मोकाट फिरतो आणि संध्याकाळी दारू पिऊन निवांत झोपतो. रमेश म्हणाला, मग संध्याकाळचं काम कसं असतं? त्यावर सुनीता म्हणाली, आता तुम्ही खूप लांब जाताय. आपलं काम बघा ना. रमेश शांत बसला.
मनातल्या मनात तो विचार करत होता की पहिल्या दिवशी असा केल्यानंतर ही बाई जाईल, पण हिला काही करून आपल्या बेडवर घ्यायचं आहे. 2-3 दिवस काम चालू राहिलं. आता 3 दिवस दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. खरं तर 2 दिवसांचं काम होतं, पण रमेशनं ते 4 दिवसांवर नेऊन ठेवलं होतं. तिच्यासोबत गप्पा मारत मारत तो वेळ काढत होता. मालक येणार नव्हता, कारण घेतलेलं काम तो स्वतः करत होता. शेवटच्या दिवशी रमेश सुनीताला म्हणाला, "हे बघ, तू जर माझ्यासोबत संबंध ठेवलेस तर तुला चांगला फायदा होईल. तुला पैसे मिळतील. तुला असं काम करायची गरज पडणार नाही. तू राणीसारखं राहशील." आता जी सुनीता होती ती तशीही आपल्या नवऱ्यासोबत संबंध ठेवत नव्हती. तिच्या नवऱ्याचा टायमिंग फक्त 10 मिनिटे होता. त्यामुळे तिलाही एका पुरुषाची गरज होती. सुनीता म्हणाली, "हो, चालेल." त्याच दिवशी सुनीतानं रमेशसोबत तिथेच शरीरसंबंध ठेवले. दोघांमध्ये जवळजवळ अर्धा तास कार्यक्रम चालू होता. सुनीताही खुश झाली. त्याच ठिकाणी रमेशनं 2,000 रुपये काढून सुनीताला दिले. आता सुनीताला शरीरसंबंधही मिळाले, पैसेही मिळाले आणि पगार तर मिळणारच होता. हे सगळं बघून सुनीता खुश झाली. हळूहळू ती रमेशसोबत वारंवार संबंध ठेवायला लागली. दोघे पण एकमेकांचा चांगलंच घाम काढायला लागले. या रमेशचा तर आधीपासूनच प्लॅन होता. सुरुवातीला तो स्वतः तिच्यासोबत संबंध ठेवायचा, पण ज्यावेळी तो दारू प्यायला बसायचा त्यावेळी त्याचे 2-3 मित्र त्याच्यासोबत असायचे. तेव्हा रमेश त्यांना म्हणायचा, "अरे काय सांगू तुम्हाला, मी एका बाईला फसवलेलं आहे, कामाच्या नावाखाली. एकदम दिसायला भारी आहे." त्यावर रमेशचे मित्र म्हणायचे, "अरे मग काय, तू एकटाच मजा मारतोस आणि आम्ही इथे तुझ्यासोबत दारू पिऊन बसायचं. आम्हालाही मजा करू दे ना." तेव्हा रमेश म्हणायचा, "तसं नाही रे भावांनो, तुम्ही पण या ना. मी तिला बोलतो, विचारतो. तुम्ही जर आलात तर आपण तिला पैसे देऊन सगळं करू. काय अडचण आहे? कुठं माझी बायको आहे? करून सोडून द्यायचं." असा विचार करून रमेश दुसऱ्या दिवशी सुनीताला म्हणतो, "तुला किती पैशांची गरज असते?" सुनीता म्हणाली, "माझ्यावर थोडं कर्ज आहे. ते फेडण्यासाठी जवळजवळ 1,00,000 रुपये तरी लागतीलच. आणि हे असं काम करून ते फिटतील असं वाटत नाही." रमेश म्हणाला, "हे पैसे तू फक्त आठवड्यात फेडू शकतेस." सुनीता म्हणाली, "एवढे पैसे तुम्ही देणार आहात का? कितीवर कार्यक्रम करायचा आहे तुम्हाला?" त्यावर रमेश म्हणाला, "मी नाही देणार. माझे 2 मित्र आहेत. त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. ते चांगली मोठी कॉन्ट्रॅक्ट घेतात. तू फक्त त्यांच्यासोबत एकदा शरीरसंबंध ठेव. तुला ते 10,000 रुपये तर नक्कीच देतील." हे ऐकताच सुनीताचे डोळे चमकले. ती म्हणाली, "किती वेळ लागेल?" "अर्धा तास," असं रमेशनं सांगितलं. "अर्ध्या तासात एक माणूस मोकळा होईल. 10,000 रुपये देऊन जाईल." असा विचार करून सुनीता होकार देते. दुसऱ्या दिवशी रमेश म्हणतो, "ठीक आहे, मी एक रूम बुक करतो. त्या ठिकाणी त्यांना दोघांना बोलवतो. मी पण तिथे हजरच असेन. काही टेन्शन घेऊ नकोस. मी असलो की काय अडचण येणार नाही." त्यावर सुनीता म्हणते, "हो, तुमच्यावर विश्वास आहे. म्हणूनच तर हे सगळं चालू आहे." दुसऱ्या दिवशी रमेश सुनीताला त्या रूमवर घेऊन जातो. ते दोघे मित्रही येतात. आधी ते तिला 5,000 रुपये देतात आणि उरलेले काम झाल्यावर देऊ असं सांगतात. यानंतर एकामागोमाग एक हे तिघे तिच्यासोबत संबंध ठेवायला लागतात. त्या दिवशी सुनीताने तब्बल 30,000 रुपये कमावले होते. सुनीताला त्या दिवशी खूप भारी वाटलं. पण हा जो रमेश आहे त्याचा खरा प्लॅन काय आहे हे तिला समजत नव्हतं. रमेश हा असाच महिलांना फसवायचा, त्यांच्यासोबत इतर माणसं जोडून द्यायचा आणि जे काही पैसे मिळतील त्यातून आपलं कमिशन काढायचा. हेच त्याचं मुख्य काम होतं. सुनीता यामध्ये चांगलीच फसली होती. हे पूर्ण सर्कल आहे हे तिला अजिबात समजत नव्हतं. त्या 30,000 रुपयातून तिने निम्म कर्ज फेडून टाकलं आणि उरलेले पैसे स्वतःवर खर्च केले. आता तिला पैशाची सवय लागली होती. ती रमेशला अजून विचारायला लागली, "तुमचे मित्र पुन्हा येणार आहेत का?" रमेशलाही तेवढंच हवं होतं. असं करत करत सुनीताने चांगले पैसे कमावले होते. कर्ज वगैरे पूर्णपणे फेडून टाकलं होतं. सुनीता आणि रमेश नेहमी शरीरसंबंध ठेवायचे. या दोघांमध्ये चांगलीच दोस्ती झाली होती.
पण हळूहळू हा रमेश जास्त पैशांची डिमांड करायला लागला आणि सुनीताला आता पैसे सोडावेसे वाटत नव्हते. ती म्हणायची, "मी इथे ठोकून घेते, एवढे कष्ट करते आणि याचा काय?" मधूनच तिच्या मनात विचार आला की याचा काटा काढावा लागेल, त्याशिवाय आपल्याला काही फायदा होणार नाही. रमेश जेवढे कस्टमर आणायचा तेवढ्यांसोबत ही सुनीता स्वतः कॉन्टॅक्ट बनवून घ्यायला लागली होती. ती त्यांना डायरेक्ट फोन करून घरीच बोलवायची. ही गोष्ट आता रमेशच्या लक्षात आली होती. रमेश तिच्यावर चांगलाच रागावला होता. सुनीताने 3-4 चांगल्या कस्टमरसोबत चांगलं कॉन्टॅक्ट बनवलेलं होतं. त्यामुळे तिने मनाशीच विचार केला की यालाच संपून टाकायचं. एक दिवशी असंच बसल्या बसल्या रमेशला फोन केला. त्यावेळेला जसं आधी सांगितलं पाऊस चालू होता. तरीसुद्धा तो तब्बल 30 किलोमीटर दूरवरून तिथे आला. ज्यावेळेला रमेश रूममध्ये घुसतो त्यावेळेला तो पाहतो की सुनीता आणि तिच्यासोबत 4 लोक आधीच तिथे बसलेले होते. त्या चौघांनी लगेच त्याला वेढून घेतलं आणि बेदम मारहाण सुरू केली. ते त्याला म्हणाले, "तुला फुकटचा पैसा पाहिजे होता ना? घे, आता वर जाऊन पैसा." त्या ठिकाणीच त्यांनी रमेशला मारहाण करून आणि गुप्तांगावर लाथा मारून टाकलं. रमेशला मारून टाकल्यानंतर त्याची बॉडी पोत्यामध्ये भरली आणि नेऊन नाल्यामध्ये फेकून दिली. त्यांना वाटलं की पाण्यात वाहून जाईल, पण तसं काही झालं नाही. 2 दिवसानंतर पोलिसांना फोन येतो. पोलीस घटनास्थळी येतात. तेव्हा पाहतात तर काय, तिथे एका पुरुषाची बॉडी आढळून येते. पोलीस पेपरमध्ये जाहिरात देतात की ही बॉडी कोणाची आहे, ओळखीची व्यक्ती असल्यास संपर्क साधावा. रमेशची पत्नी आणि त्याची मुलं रडत रडत पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तक्रार दाखल करतात. त्यानंतर रमेशची बॉडी ताब्यात घेऊन त्याच्यावर अंतिम संस्कार केले जातात. पोलीस चौकशी सुरू करतात. रमेशच्या मोबाईलमध्ये पाहिलं असता शेवटचा कॉल सुनीताचा असल्याचं आढळून येतं. त्यानंतर पोलीस सुनीताच्या घरी जातात आणि चौकशी सुरू करतात. सुनीता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देते. ती म्हणते, "माझा याच्याशी काहीही संबंध नाही, माझा काहीही हात नाही." पण पोलिसांना तिचं वागणं थोडंसं वेगळं वाटतं. ज्यावेळेला लेडी कॉन्स्टेबल तिला दणका देते, त्यावेळेला मात्र सुनीता पोपटासारखी सगळं बोलायला लागते. तिने त्या चौघाचीही नावं सांगितली. आता हे चौघे आणि ही सुनीता पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर मित्रांनो, पैशाच्या लालसेपोटी घडलेली ही घटना शेवटी जेलमध्ये जाऊन संपली. चुकीच्या कामाचं फळ हे नेहमी चुकीचंच मिळतं. याबद्दल तुमचं काय मत आहे? मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.